नमस्कार. मी सुशील अत्रे, जळगाव. मी सावरकर या स्पर्धेचा मी परीक्षक आहे आणि या स्पर्धेसाठी यावर्षी जे विषय दिले होते त्या विषयांपैकी एका विषयावर म्हणजे द्रष्टे सावरकर या विषयावरती मी आपणा सगळ्यांशी संवाद साधतोय. मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना ते संस्कृत सुभाषित माहिती असेल. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. आता विषयाला धरून किंवा संदर्भाला धरून शेवटच्या ओळीमध्ये आपण थोडासा त्याच्यामध्ये बदल करू आणि दाता भवति वा न वा याच्याऐवजी द्रष्टा भवति वा न वा असं म्हणू. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः वक्ता दशसहस्रेषु होतेच, ते अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पण ते द्रष्टा भवति वा न वा जे असतील किंवा नसतील इतके दुर्मिळ असेही होते हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता द्रष्टा आपण एखाद्या माणसाला जेव्हा म्हणतो, हे द्रष्टेपण म्हणजे नक्की काय? म्हणजे भगवद्गीतेमध्ये जसं अर्जुनानं कृष्णाला विचारलं होतं की बाबा रे, स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो? तसा आपण हा स्वतःला प्रश्न विचारू की द्रष्टा म्हणजे कोण? तो दिसतो कसा, तो वागतो कसा, तो विचार कसा करतो? आणि दुसरी गोष्ट, स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्रष्टा म्हणणं कितपत योग्य आहे, कसं योग्य आहे? मला असं वाटतं की या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हातात हात घालून चालतात. म्हणजे द्रष्टा कोणाला म्हणायचं हे एकदा आपल्याला जर लक्षात आलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर द्रष्टा कसे याचं उत्तर त्यातनं आपोआपच मिळतं. मग आपण आधी द्रष्टा कोणाला म्हणायचं हे बघू. द्रष्टाचा साधा सोपा अर्थ असा की जो भविष्य काळामध्ये बघू शकतो तो द्रष्टा. दृश्य या धातूपासून द्रष्टा हा शब्द तयार झालेला आहे. भविष्य काळात जो बघू शकतो तो द्रष्टा. मग एवढाच अर्थ आहे का? नाही. कुठल्याही भाषेमध्ये, संस्कृत असो, मराठी असो, इंग्रजी असो, शब्दांना एक मूळ अर्थ असतो, फक्त शब्दार्थ आपण ज्याला म्हणतो तो, आणि त्याच्या जोडीने अर्थाच्या काही छटा असतात. तर या ज्या छटा आहेत ना, या छटा जर आपण लक्षात घेतल्या तर एखाद्या शब्दाचा योग्य अन्वयार्थ आपण लावू शकतो. म्हणूनच द्रष्टा म्हणजे फक्त भविष्य कथन करणारा असा त्याचा अर्थ नाहीये. मग द्रष्ट्याची लक्षणं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेण्याची गोष्ट अशी की द्रष्टा हा वैयक्तिक कुठल्याही मुद्द्यावरती बोलत नाही. म्हणजे ज्या विषयांवरती तो भविष्यामध्ये डोकावून पाहतो आहे किंवा काही सांगतो आहे ते विषय हे व्यक्तिगत विषय नसतात, तर ते सामाजिक किंवा सामूहिक विषय असतात. असे विषय की ज्या विषयांचा परिणाम एका राष्ट्रावरती, देशावरती, मोठ्या समाजावरती असा होतो, अशा विषयांवरती आपली भाकितं सांगणारा जो आहे त्याला आपण द्रष्टा म्हणतो. छोट्या छोट्या वैयक्तिक विषयांवरती काही भाकितं वर्तवणारी जी व्यक्ती असते तिला काय आपण द्रष्टा म्हणणार नाही. आपण अगदी असं क्षणभर गृहीत धरू की वैयक्तिक मुद्द्यांवरती, अमुकचं लग्न ठरणार आहे का, नोकरी मिळणार आहे का, अशा मुद्द्यांवरती जे काही सांगतात त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं कदाचित खरंही ठरू शकतं, काही जणांचं नाही ठरत. आपण अगदी प्रत्येकाला कुडमुड्या ज्योतिषी म्हणू असं काही कारण नाही. आपण असं गृहीत धरू काही वेळापुरतं की त्याने सांगितलेल्या गोष्टी खरोखरच मोठ्या प्रमाणामध्ये तशा प्रकारे घडून आल्यानंतर पुढे
तरीही अशा व्यक्तीला आपण जास्तीत जास्त काय म्हणू, तर तो एक चांगला ज्योतिषी आहे किंवा तो एक जाणकार आहे त्या क्षेत्रातला, इथपर्यंतच आपण म्हणू. त्याला द्रष्टा नाही म्हणता येणार. द्रष्टेपणामध्ये हा वैयक्तिक भाग नाहीच. कारण द्रष्टा मुळात स्वतःसाठी किंवा कोणातरी ठराविक व्यक्तींसाठी नाही, तो एका समाजासाठी असतो, एका राष्ट्रासाठी असतो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सावरकरांविषयी बोलतो आहोत म्हणून मी आपला अगदी सहज सांगतो. एक छोटीशी आठवण आहे सावरकरांची, की सावरकरांची 75 जेव्हा झाली, अमृत महोत्सव झाला, त्यानंतर त्यावेळचे महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते श्री प्रकाशजी, त्यांनी असा निरोप पाठवला होता की मला सावरकरांना भेटायचंय. आणि ही सगळी आठवण बाळाराव सावरकरांनी त्यांच्या स्वीय सचिवांनी आत्ता जे त्यांच्या 4 खंडांचं पुनर्मुद्रण केलं त्यामध्ये दिलेली आहे. सावरकरांनी मान्यता दिली अर्थातच की ठीक आहे, त्यांना भेटायला यायचं असेल तर येऊ द्या. आणि राजभवनावरून त्यांना असा निरोप मिळाला की त्या वर्षीच्या काही दिवसांनी येणाऱ्या पाडव्याला श्री प्रकाशजी सावरकरांना भेटायला येतील. सावरकर म्हणाले ठीक आहे, बरं आहे. आणि निरोप घेऊन येणारी व्यक्ती गेल्याबरोबर लगेचच त्यांनी बाळारावांना सांगितलं की त्यांनी जरी निरोप पाठवलेला असला तरी मी तुला सांगतो की श्रीप्रकाशजी येणार नाहीत, ते भेटायला येणार नाहीत. आणि झालंही तसंच, ते आले नाहीत. त्याच्या अडचणी काय होत्या, राजशिष्टाचाराच्या काय त्यांना अडकाठ्या होत्या, हा सगळा वेगळा भाग आहे. मुद्दा असा की सावरकरांनी ही गोष्ट लगेच ताडली होती की ते आपल्याला भेटायला प्रत्यक्षात येणार नाहीत. ही वैयक्तिक आठवण झाली. आता अशा एखाद्या आठवणीच्या आधारावर आपण सावरकरांना द्रष्टे म्हणायचं का, तर उत्तर अर्थातच नाही. हा वैयक्तिक भाग आहे. सावरकरांनी हिंदुस्थानच्या एकूणच भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरती जी आपली मतं व्यक्त केली होती की जी पुढे खरी ठरली, त्याच्या आधारे आपण सावरकरांना द्रष्टा म्हणतोय, अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारावरती नाही. तेव्हा द्रष्ट्याचं एक महत्त्वाचं लक्षण असं की व्यक्तिगत विषयांशी तो संबंधित नाही. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा एखादा मनुष्य द्रष्टा होण्यासाठी की त्याचं द्रष्टेपण हे मानवी मेंदूच्या चौकटीतलं असतं. मला असं म्हणायचंय की काही जणांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्या माणसाकडं अंतर्ज्ञान आहे, दिव्य शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, इत्यादी इत्यादी. आणि अशा व्यक्तींनी एखाद्या घटनेबाबत काही पूर्वसूचना दिली किंवा काही सांगून ठेवलं तर ती व्यक्ती स्वतः देखील अनेकदा म्हणताना असं म्हणते की मी निमित्त मात्र आहे, परमेश्वराने माझ्याकडनं हे वदवून घेतलं, अशा धर्तीचं काहीतरी ते बोलतात. द्रष्टा तो नाही. द्रष्टा या पद्धतीने सांगणार नाही, कारण मुळामध्ये द्रष्टा हा कोणत्याही अतिमानवी शक्तीच्या आधारे नसतो. मग त्याचा आधार काय असतो? द्रष्टा का असतो? तर मानवी मेंदूच्याच चौकटीत बसणारा जी गोष्ट आहे म्हणजे तर्कशास्त्र, तर आपल्या तर्कशास्त्राचा वापर करून तो पुढं काय घडेल याच्याबद्दल आपली भाकीतं सांगत असतो. हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सावरकर अंतर्ज्ञानी वगैरे असण्याचा काही संबंध नाही. सावरकर हे अत्यंत उच्च दर्जाचे तर्कशास्त्री होते, म्हणून ते द्रष्टा होते. तेव्हा द्रष्टा मनुष्य त्याचं दुसरं लक्षण हे की तो भविष्यकालीन एखाद्या घटनेविषयी जे काही आपलं भाकीत सांगत असतो ते भाकीत सांगताना तो केव्हाही आपल्या स्वतःच्या तर्कशास्त्राचा वापर करत असतो, आपल्या मेंदूचा वापर करत असतो. पुढचा मुद्दा की अशा प्रकारे मेंदूचा वापर करताना, अशा प्रकारे मानवी मेंदूचा वापर करताना, तर्काचा वापर करताना जो द्रष्टा आहे तो द्रष्टा हा
तर्क कठोर राहतो, तो भावना त्याच्यात मिसळू देत नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की द्रष्टेपण हे भावनांमध्ये जर गुंतून पडलं तर ते द्रष्टेपण शिल्लक राहणार नाही. काही प्रसंग असे असतात, काही विषय असे असतात की ज्याच्यामध्ये माणसाला भावनामध्ये आणून चालत नाहीत. ते योग्य अयोग्य हा तो मुद्दा नाहीये, त्या विषयासाठी ते लागू नाहीये, एवढंच. आपल्यापैकी किती जणांनी गॉडफादर हा चित्रपट पाहिला आहे मला कल्पना नाही, पण जर पाहिला असेल तर त्याच्या 3ऱ्या भागामध्ये मायकल कॉर्लिऑन एक गोष्ट सांगतो, त्याच्या तोंडी एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, नेव्हर हेट युअर एनिमीज, इट अफेक्ट्स युअर जजमेंट. जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हालचालींच्या बाबत काही अंदाज बांधायचा असेल, तुमच्या शत्रूवरती तुम्हाला काही हल्ला चढवायचा असेल, तो काय करेल याचा अंदाज बांधायचा असेल, तर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट ही की शत्रूचा द्वेष करू नका. कारण द्वेष ही भावना झाली, प्रेम ही भावना झाली, भीती ही भावना झाली. आणि त्यामुळे द्वेषाने जर तुम्ही विचार कराल तर तो शत्रू काय करणार आहे याचा योग्य अंदाज तुम्ही बांधू शकणार नाही, तुमचा अंदाज चुकेल. कारण द्वेष या भावनेनंतर जर तुम्ही काही भाकीत केलं तर ते भाकीत तो शत्रू काय करेल हे नसतं, त्याने काय करावं हे असतं. म्हणूनच भावनांच्या आहारी जाऊन कोणताही द्रष्टा हे योग्य पद्धतीने आपली भाकीत सांगू शकणार नाही. आणि सावरकरांनी देखील काही बाबतीमध्ये हीच भूमिका ठेवली होती, तर्क कठोर भूमिका होती. आज दिसतेय त्या परिस्थितीवरून उद्या काय घडेल असं वाटतं आहे, याविषयी मत व्यक्त करताना ते जे काही घडण्याची त्यांना आशंका आहे म्हणा किंवा घडेल असं वाटतं आहे, ती घडणारी गोष्ट ही चांगली असू शकते, वाईट असू शकते, आपल्याला आवडणारी असू शकते, नावडणारीही असू शकते. सावरकरांच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको, कारण सावरकरांच्या आयुष्याचं मुळात सूत्रच हे होतं की प्रतिकूल बहुधा तेच घडेल असं आम्ही कायम गृहीत धरून चालत होतो, असं स्वतः सावरकर म्हणतात. पण प्रत्येक वेळेला प्रतिकूलच घडेल अशातलाही भाग नसे. मुद्दा हा होता की काय घडेल याचा अंदाज बांधताना सावरकरांनी त्याच्यामध्ये राग, लोभ इत्यादी भावनामध्ये येऊ दिल्या नाहीत, तर तर्काच्या आधारावरती काय घडेल याचा अंदाज बांधलेला आहे. म्हणूनच द्रष्टा आपण ज्याला म्हणू, त्या द्रष्ट्याचं एक वैशिष्ट्य आणखीन हे की त्याने केलेली भाकितं ही भावनेपासून वेगळी असतात. असंही आपण अनेकदा बोलताना आपल्याला म्हणजे आठवत असेल किंवा बघितलं असेल आपण की विशेषतः हिंदी संवाद जेव्हा चालू असतात, त्या हिंदी संवादांमध्ये एक आवडता संवाद असा असतो की दिल से काम लो, दिमाग से ना लो, वगैरे वगैरे. आता हा दिल आणि दिमाग हा जो काय प्रकार आहे ना, याची एक गंमत अशी आहे की आपण हिंदीमध्ये दिल, मराठीमध्ये हृदय, काळीज वगैरे हे जे शब्द वापरतो, हे ज्या अर्थाने वापरतो तो अर्थ जर लक्षात घेतला तर वस्तुतः ते इथे छाती असण्याचं कारण नाही. कारण छातीमध्ये फक्त माणसाच्या एक साधा सरळ पंप आहे की जो अशुद्ध रक्त शुद्ध करतो, याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. मग हृदय, मन या सगळ्या गोष्टी शेवटी कुठे आहेत? त्याही मेंदूतच आहेत ना. बुद्धी जशी मेंदूमध्ये आहे तसंच मनही मेंदूतच आहे. दोन्हीच्या राहण्याचं ठिकाण एकच आहे. वापर कशाचा करायचा हा आपला प्रश्न असतो. आणि म्हणून द्रष्टा हा अनेकदा एक आपलं कर्तव्य म्हणून त्याच्यातला मनाचा किंवा भावनेचा भाग बाजूला ठेवतो आणि फक्त बुद्धीचा, तर्काचा भाग वापरतो आणि आपल्याला काय वाटतं आहे किंवा काय घडेल अशी त्याची कल्पना आहे ते आपल्याला सांगत असतो. आता हे जे सगळं तो सांगतो, हे कशाच्या आधारावर सांगतो मग? म्हणजे पुढचं एक आणखीन वैशिष्ट्य, पुढचं एक आणखीन लक्षण महत्वाचं. तर आज काय घडतं आहे हे बघून त्याच्या आधारावरती तो सांगत असतो की उद्या काय घडेल असं त्याला वाटतंय. म्हणजेच थोडक्यात काय
की कोणत्याही द्रष्ट्याला भविष्य काळात बघण्याच्यासाठी किंवा भविष्य काळात डोकावताना अगोदर वर्तमानाची जाण अत्यंत चांगली असणं आवश्यक असतं, जी सावरकरांना होती. कोणताही द्रष्टा माणूस हा वर्तमानाचं विश्लेषण योग्य पद्धतीने केल्याशिवाय भविष्य काळात डोकावून बघू शकत नाही. आणि त्याचं कारण मी सांगितलं की तो कोणत्याही दैवी शक्तीच्या वगैरे आधारे हे सांगत नसतो, तो तर्काच्या आधारे सांगत असतो. आणि तर्क जर तुम्हाला वापरायचा ठरवला तर त्याच्यासाठी अगोदर काहीतरी त्याचा काहीतरी आपण ज्याला आजकालच्या भाषेमध्ये म्हणतो डेटाबेस, असा काहीतरी पाहिजे ना त्याला. तो जेव्हा मिळतो तेव्हा त्याच्या आधारावरती तो सांगू शकतो मनुष्य की माझ्या मते पुढं काय घडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वर्तमानाचं ज्ञान हे खरोखरच असाधारण होतं. फक्त एकच आहे की गांधीजींसारखं सावरकर कायमस्वरूपी वर्तमानात गुंतून पडलेले नाहीत. आपण जर गांधीजींचा अभ्यास केला तर अनेक प्रसंगी असं लक्षात येतं की गांधीजी वर्तमानाच्या बाहेर पडायला तयार नव्हते. आज आत्ता काय घडतंय तेवढ्यापुरता विचार करायचा, त्या क्षणाला जे आवश्यक वाटेल तेवढं ते करायचं, त्याचे पुढे परिणाम काय होतील याचा विचार ते करत नव्हते. आणि मग आपणच सुरू केलेली एखादी चळवळ त्या काळात किंवा त्या प्रसंगाकडे बघून मागे घेणं असं सुद्धा घडलेलं आहे. गांधीजी केव्हाही वर्तमानावरती प्रेम करणारे होते. सावरकर कायम भविष्याकडे बघणारे होते आणि अचूक बघणारे होते, भाबडेपणाने नाही. त्यामुळे सावरकरांना हे माहिती होतं की भविष्यातल्या घटनांचा जर मला अंदाज बांधायचा असेल तर अगोदर मला वर्तमानाबद्दल पूर्ण माहिती पाहिजे. बाळारावांनी आपल्या आठवणींमध्ये पुस्तकामध्ये असं नमूद केलेलं आहे की स्वातंत्र्यवीरांचा अखेरच्या काही ज्या वर्षांमध्ये ते त्यांचे स्वीय सहाय्यक होते तेवढ्यापुरतं त्यांनी सांगितलं, पण त्यांचा क्रम तोच असेल की सावरकरांच्या दिनचर्येमधला बराचसा भाग हा रोजची वृत्तपत्र नीट काळजीपूर्वक वाचण्यामध्ये जात असे. काही काळ ते स्वतः वाचत असत, काही काळ दुसऱ्याकडनं वाचवून घेत होते, म्हणजे कुणीतरी वाचायचं आणि ते ऐकायचे. पण त्यातही जी बातमी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, वेगळी आहे, त्यांना ती महत्त्वाची वाटते आहे, अशा बातमीची कात्रणं ते लगेच तयार करून घ्यायचे, कापून घ्यायचे वेगळे, आणि ती एका वेगळ्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे. आणि बाळारावांनी लिहिलंय की ती पिशवी पूर्ण भरली की त्या पिशवीमध्ये कालावधीवरती लिहून या तारखेपासून या तारखेपर्यंतचा असा कालावधी लिहून त्या मागच्या एका खोलीमध्ये ती पिशवी ठेवली जायची. अशी लक्षावधी कात्रणं सावरकरांकडे होती. लक्षावधी. या लक्षावधी शब्दाचा अर्थ काय आहे? या लक्षावधी शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की आजच्या वर्तमानाला सावरकरांनी कमीत कमी लाख वेळा अभ्यासलेलं होतं, म्हणून ते उद्याबद्दल काहीतरी बोलू शकत होते. आज असं घडतं आहे. माणसाचा स्वभाव असा असतो, काही प्रसंग यापूर्वी घडलेले असे आहेत, त्यामुळे पुढे असं घडण्याची शक्यता आहे. हे म्हणायला अगदी सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष अंदाज बांधायची वेळ आली की ते किती अवघड आहे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच द्रष्टा भवती वा नवा, तुम्ही आम्ही कुणीही उठून द्रष्टा नाही होऊ शकणार, त्याला सावरकरच हवेत. पण या सगळ्या वर्तमानाच्या आधारावर सावरकरांनी जी भाकिते वर्तवली ती खरोखरच आपण तोंडात बोटं घालावी आश्चर्याने अशी वर्तवलेली आहे. इतकी अचूक वर्तवलेली आहे. आपण संगणक तर बहुतेक सगळे आता वापरतोच. संगणकामध्ये आजकाल संगणकीय प्रक्षेप नावाचा एक प्रकार असतो, प्रोजेक्शन. त्याच्यामध्ये काही माहिती संगणकाला आपण आधी भरतो आणि ती माहिती स्वतःकडे ठेवून संगणक त्याच्या आधारावरती पुढं काय होण्याची शक्यता आहे याचं एक प्रोजेक्शन तयार करतो, प्रक्षेप तयार करतो. ही जी तांत्रिक क्रिया आहे ना, हीच माणसाने केली, मानवी मेंदूने, की त्याला आपण द्रष्टेपण म्हणतो. अगदी सध्याचंच आपण जर उदाहरण घेतलं तर कोरोना महामारीच्या संदर्भामध्ये जवळजवळ रोज कोणता ना कोणता आलेख आपण वाचतोय, बघतोय. काय असतो तो आलेख? की आत्तापर्यंत इतके रुग्ण झाले, इतके बरे झाले, इतके त्याची संख्या या पद्धतीने वाढते आहे.
याच्यावरून असं लक्षात येतं की पुढे एक 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याने काय परिस्थिती असेल, तर इतकी संख्या या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसेल किंवा कमी झालेली दिसेल, जे काय असेल ते. याला म्हणतात प्रक्षेप. आणि हा प्रक्षेप फक्त संगणक करतो अशातला भाग नाही. खरं म्हणजे संगणकापेक्षा मानवी मेंदू तो अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. फक्त तो वापरला गेला पाहिजे. आणि जो सावरकरांनी हयातभर वापरला, कायम. म्हणूनच आपण त्यांना द्रष्टा म्हणतो. मी मगाशी आपल्याला सांगितलं की वैयक्तिक छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारावरती काही आपण कोणाला द्रष्टा म्हणणार नाही. एक सावरकरांची आपण वैयक्तिक छोटीशी आठवण बघितली होती. मग कशाच्या आधारावर आपण सावरकरांना द्रष्टा म्हणतो आहोत? अशा कोणत्या घटना आहेत, अशा राष्ट्राच्या इतिहासातल्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर, ज्याच्याबद्दल सावरकरांनी भाकितं वर्तवलेली होती? थोड्या सांगतो मी तरी त्याच्यातला, फार जास्त नाही सांगत, पण नमुना म्हणून सांगतो. सावरकर अंदमानला जेव्हा गेले तेव्हा अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ते तिथे गेलेले होते. म्हणजे त्या मनस्थितीचा विचार करा तेव्हा काय असेल. 50 वर्षाची शिक्षा कपाळावरती घेऊन तिथे गेले होते. पण तिथे उतरल्याबरोबर पहिला विचार त्यांच्या डोक्यात महत्वाचा हा आला की हे ठिकाण हे किती महत्वाचं ठिकाण आहे सामरिक दृष्ट्या. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की भविष्यकाळी जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल तेव्हा माझ्या स्वतंत्र भारताचं एक अत्यंत सुसज्ज असं सामरिक ठाणं या ठिकाणी होऊ शकते, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये. हे विचार तेव्हा त्यांच्या डोक्यात आले. ते विचार 1927 साली ते भारतामध्ये परत आल्यानंतर त्यावेळच्या लेखांमध्ये त्यांनी व्यक्तही केलेले आहेत, नमूद केलेलं आहे. माझी जन्मठेपमध्ये त्याचा उल्लेख आहे. हे द्रष्टेपण आहे का? आज आपला खरोखरच तिथे एक मोठा सामरिक तळ आहे नौसेनेचा, आणि अत्यंत महत्वाचा आहे. भारताच्या मुख्य भूमीवर येण्याच्या आधी जर शत्रूशी 2 हात करायची वेळ आली तर अशा प्रकारचा मुख्य भूमीपासून लांब असणारा एखादा तळ अतिशय उपयोगी पडतो. पण ही गोष्ट त्या परिस्थितीमध्ये सावरकरांना पहिल्यांदा जाणवली लगेच, आणि त्याची नोंदही त्यांनी केली काही दिवसांनी. यात ते द्रष्टेपण दिसून येतं. म्हणून सावरकर द्रष्टा. हा एक मुद्दा झाला. अशा अनेक मुद्द्यांवरती त्यांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत की जी कालांतराने खरी झाली. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे 47 साली काय झालं, भारताची फाळणी कशी झाली. साधारण 1940च्या सुमारास ज्या वेळेला काँग्रेस आणि गांधीजी या दोघांचंही ठाम म्हणणं असं होतं की आम्ही काहीही झालं तरी हिंदुस्थानचे तुकडे होऊ देणार नाही. गांधीजी असं म्हणाले होते की जर हिंदुस्थानचे तुकडे करायचे ठरवलेस, 2 भाग करायचे ठरवलेस, तर ते माझ्या मृतदेहावरून करावे लागतील वगैरे. प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. प्रत्यक्षामध्ये फाळणी मान्य केली काँग्रेसने. ती का मान्य केली, का करावी लागली, याची 100 कारणं असू शकतात. ती काही जणांना पटतील, काही जणांना पटणारही नाहीत. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की जेव्हा स्वतः महात्माजी आणि काँग्रेसची जवळजवळ सगळी त्यावेळची मोठी मंडळी ठामपणे सांगत होते की आम्ही फाळणीला अजिबात मान्यता देणार नाही, त्या काळात म्हणजे 1940च्या सुमाराला सावरकरांनी लेखी स्वरूपात आपलं मत मांडलेलं आहे की हे काहीही म्हणत असले तरी दबावाला बळी पडून, ऐक्याच्या भूलथापांना बळी पडून काँग्रेस फाळणीला मान्यता देईल, हे मी सांगतो. आणि तसंच झालं. म्हणजे आपण पुढे काय करणार आहोत याचा स्वतः काँग्रेस पक्षाला अंदाज आला नाही, जो अंदाज सावरकरांनी वर्तवला. साधारण 1937च्या सुमाराला जी भाषणं सावरकरांनी केली होती त्यात एके ठिकाणी सावरकरांनी असं म्हटलं होतं की तुम्ही सतत इंग्रजांना हाकलायचे, इंग्रजांविरुद्ध हे म्हणता, हे सगळं ठीक आहे, कारण मुख्य शत्रू इंग्रजच आहे. पण इंग्रजांच्या विरोधात सगळी आघाडी उघडत असताना हे विसरू नका की इंग्रजांच्या ताब्यात असणारा प्रदेश मोठा आहे. हे जरी खरं असलं तरी लहानसा का असेना, पण काही प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे, म्हणजे गोवा.
आणि इंग्रज गेला म्हणजे पोर्तुगीज आपोआप स्वतः जातील, असं घडणार नाहीये. तुम्हाला गोव्यासाठी पोर्तुगीजांच्या ताब्यातला प्रदेश सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागणार आहेत, त्याची तयारी आपण असू द्यावी. हे त्यांनी तेव्हापासून सांगितलं होतं की जेव्हा इंग्रजांच्या पुढे दुसरा शत्रू आपल्याला दिसतच नव्हता किंवा इतर कोणाकडे लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती, तेव्हा सावरकरांनी पोर्तुगीजांचा धोका ओळखलेला होता आणि सांगितलेलाही होता. याच संदर्भामध्ये पुढची आणखीन एक आठवण अशी आहे की ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला पण गोव्यावरचा ताबा सोडायला पोर्तुगीज तयार नव्हते. मग गोवा मुक्ती आंदोलन झालं, सत्याग्रह झाला. आता या सत्याग्रहामध्ये म्हणजे बाकीच्या पक्षाचे किंवा बाकीच्या काही विचारसरणीचे स्वयंसेवक तर जातच असत, पण खुद्द हिंदू महासभेचे सुद्धा काही कार्यकर्ते हे या सत्याग्रहामध्ये सामील झालेले होते, जात होते गोवा सत्याग्रहात. आणि अशा रीतीने त्या सत्याग्रहासाठी गोव्याला जात असताना तात्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना भेटायला येत असत. आधी असे कोणी भेटायला आले की सावरकर त्यांचा हिरमोड कधी करत नसत. त्यांना सांगायचे ते की तुमचा उद्देश चांगला आहे, तुमचा हेतू चांगला आहे, हिंमत तुमची चांगली आहे, तुम्ही जा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा. पण मी तुम्हाला सांगतो, हे विसरू नका की पोर्तुगीज तुम्ही गोळ्या खाल्ल्याने किंवा तुम्ही लाठ्या खाल्ल्याने जाणार नाहीये, त्याच्यामुळे जाणार नाही. तुम्ही गोळ्या खाऊन उपयोग नाहीये. भारताचं सैन्य जेव्हा तिथे उतरेल तेव्हा पोर्तुगीज तिथून जाईल. तो सावरकरांनी वर्तवलेलं होतं. आणि आपल्याला इतिहास तर माहिती आहे की 1900 पोर्तुगीजांनी सोडला, तोपर्यंत सोडला नव्हता. सावरकरांचं द्रष्टेपण अधोरेखित झालं, सिद्ध झालं. तीच परिस्थिती पुढे काही दिवसांनी झाली. मी जसं आपल्याला सांगितलं की सावरकरांना वर्तमानाची खडानखडा माहिती असायची, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कोणाशी जवळीक ठेवावी, किती ठेवावी, कोणाला दूर करावं, कोणाला जवळ करावं, कोणत्या संबंध ठेवावे, याविषयी त्यांची मतं ते वेळोवेळी वृत्तपत्रांमधून, लेखांमधून सांगत असत. सरकारकडे त्यांची काही पत्रही दिलेली आहेत. या सगळ्यातनं त्यांनी कितीदा तरी आपली मतं व्यक्त केली आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी सांगितलेली भाकितं ही काही केवळ दंतकथा किंवा कपोलकल्पनेची नोंद आहे सगळी. जेव्हा नेहरू आणि चौएनलाय यांची भेट ठरली तेव्हा अरे बापरे, काय आता होणार आहे, फारच छान, म्हणजे किती चांगलं आहे, ते एवढा मोठ्या देशाचा प्रमुख येतोय, असं आहे तसं आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मधुचंद्र असल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागलं होतं तेव्हा. पण त्या सगळ्या गदारोळामध्ये, त्या सगळ्या आनंदोत्सवामध्ये सावरकर पुन्हा पुन्हा सांगत होते की तुम्ही चीनपासून सावध राहा. नेहरूंनी चौएनलायांना भेटणं याच्यात काहीच चुकीचं नाही. सावरकर म्हणाले की कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला दुसऱ्या राष्ट्राच्या प्रमुखाशी अशा प्रकारे गाठीभेटी घ्याव्याच लागतात, त्याच्याशिवाय बोलणी पुढे सरकत नाहीत, ते आवश्यक आहे. पण ते तुम्हाला ज्या गोष्टी सांगतील, ज्या थापा मारतील, ज्या भूलथापा देतील, त्याला बळी पडू नका. आणि सावरकरांच्या या सूचनेला पार्श्वभूमी अशी होती की काही दिवसांपूर्वीच चीनने तिबेट घशात घातलेलं होतं. आपला हक्क सांगितलं तर ताब्यात घेऊनही टाकलेलं होतं तिबेट. म्हणून सावरकरांची ही जीवाची तळमळ चालू होती. कारण तिबेट म्हणजे सावरकरांच्या दृष्टिकोनातून, सावरकर ज्याला कीलक राष्ट्र म्हणायचे, बफर स्टेट, असं कीलक राष्ट्र होतं, बफर स्टेट होतं. म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या राष्ट्रावरती दुसऱ्या राष्ट्राने सरळ चढाई करायची असेल तर त्याच्या अगोदर जर काही लहान लहान राष्ट्रामध्ये असतील की जी याच्याही बाजूची नाही त्याच्याही बाजूची नाही, तर अशी राष्ट्र बफर म्हणून उपयोगी पडतात, मध्ये ते असतात. आणि जर ती तशी नसली तर दोन भांडणाऱ्या किंवा दोन एकमेकांच्या सरळ विरोधात असणाऱ्या राष्ट्रांच्या सीमा एकमेकाला लागून येऊन जातात, ते अधिक त्रासदायक ठरतं.
तिबेट हे बफर स्टेट चीनने ताब्यात घेतल्यामुळे तेच झालं की चीनची सीमा आणि भारताची सीमा एकमेकांना लागून आल्या आणि मग पुढचा सगळा इतिहास घडला. पण ही पार्श्वभूमी असल्यामुळे सावरकर सांगत होते की नेहरूंनी सांभाळून राहावं. ते काही राहिले नाहीत. हिंदी चिनी भाई भाई, आम्ही भाऊ आम्ही भाऊ, या भावाभावाचं इतकं कौतुक झालं की 62 साली आपल्याला अत्यंत लाजिरवाणा पराभव त्यांच्याकडनं स्वीकारावा लागला. सावरकरांना विलक्षण वाईट वाटलं होतं त्या पराभवाचं. खूप खूप वाईट वाटलं होतं. आणि विशेषतः या गोष्टीचं वाईट वाटलं की अरे मी सांगत होतो तुम्हाला की नका त्यांच्या थापांना बळी पडू, तरी पडलात. आणखीन काही दिवस गेले. एव्हाना सावरकरांनी त्यांच्या प्रकृतीमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे जाहीर कार्यक्रमांमध्ये येऊन बोलणं सोडून दिलेलं होतं. तोपर्यंत येत नसत ते. पण लेख त्यांचे चालू होते आणि विशेषतः बाळारावांकडे किंवा अन्य कोणाकडे त्यांची मतं ते व्यक्त करत असत. तो हा काळ आहे. 65 सालच्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने अतिशय सुरेख पराक्रम गाजवला आणि सगळीकडे भारताच्या सैन्याचा झेंडा गाडला गेला. सगळ्या जगाला कळलं की पाकिस्तान हे आता अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत आलेलं आहे. अशा वेळेला सावरकरांनी जे त्यावेळेला लिहिलेलं आहे, जी भीती व्यक्त केलेली आहे, ती ही आहे. कारण शास्त्रीजी तेव्हा ताश्कंदला जाणार होते वाटाघाटींसाठी. तेव्हा सावरकरांनी त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्ष पुढे करार बिरार होण्याच्या आधीपासूनच सावरकरांना सतत मनातनं धास्ती वाटत होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती की मला फार ही धास्ती वाटते की शास्त्रीजी हा अत्यंत सरळ मार्गी साध्या स्वभावाचा माणूस आहे. ते या बड्या राष्ट्रांच्या दबावाला तिथे गेल्यानंतर बळी पडतील आणि जे आपल्या सैन्याने बलिदान देऊन मिळवलेलं आहे ते विनाकारण वाटाघाटीच्या टेबलवरती हे हरून येतील, सोडून देतील आणि अपमानास्पद अशा अटी मान्य करून कुठला तरी करार करतील अशी मला फार धास्ती वाटते, असं ते वारंवार बोलून दाखवत होते. त्यांचा अंदाज किती अचूक ठरला बघा. म्हणजे त्यांनी ही जी शक्यता वर्तवली होती, ही शक्यता वर्तवल्यानंतर काही दिवसातच ताश्कंद करार झाला. पुढं काय झालं आपल्याला माहितीच आहे. ताश्कंद करार झाला. तो झाल्याबरोबर त्याच रात्री शास्त्रीजींचा अत्यंत गूढ प्रकारे आणि संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. त्या सगळ्या पुढे घडलेल्या गोष्टी आहेत. पण सावरकरांना जी सतत धास्ती वाटत होती की रशियाच्या दबावाला शास्त्रीजी नक्की बळी पडतील आणि जे सैन्याने मिळवलं ते विनाकारण घालवतील, ही अक्षरशः तंतोतंत खरी ठरली गोष्ट. काय करणार? बघा, 1940 सालाच्या आसपास सावरकरांनी आसाम या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची किती शक्यता आहे ही धास्ती बोलून दाखवली होती. त्या गोष्टीची त्यांना इतकी धास्ती वाटत होती किंवा इतकी त्यांना ती महत्वाची वाटत होती गोष्ट हिंदुस्थानच्या दृष्टीने की त्यांनी 1941 साली स्वतः आसामचा दौरा केला होता. हजारो किलोमीटर प्रवास केला. 100पेक्षा जास्त भाषणं तिथे दिली आणि आसाममधल्या नेत्यांना पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं, विनवलं की आसामच्या सीमा सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर इथून फार मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होईल आणि मग जी घुसखोरी अशा प्रकारे होईल ती झाल्यानंतर आपल्या देशाचे नागरिक कोण आणि बाहेरून आलेले घुसखोर कोण याच्यामधला घोटाळा जो होईल तो निस्तरता भारताच्या नाकीने होईल. आज आपली परिस्थिती आपल्याला स्वतःलाही माहिती आहे. रोहिंग्यांचं काय झालेलं आहे ते आणि आसामचं काय झालेलं आहे. म्हणजे CAA आणि NRC यातल्या NRCची गरज या क्षणाला सगळ्यात जास्त आसामला का वाटते आहे, त्याचं कारण आपल्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. फक्त महत्वाची गोष्ट आहे की NRCची गरज ही 2020 साली आज जाणवली अशातला भाग नाही, तर ही धास्ती सावरकरांनी 1940 साली बोलून दाखवलेली होती. जे त्यांनी त्या प्रांताबद्दल सांगितलं तसं म्हटलं तर अनेक प्रांतांना इतर देशांच्या सीमा लागून होत्या. सगळीकडे बोलतायत तसं सांगता आलं असतं. तसं त्यांनी एक सर्वसामान्य विधान केलेलं नाहीये. अगदी नेमकं आसामबद्दल ते बोललेले आहेत. याला आपण म्हणतो द्रष्टेपणा. आणि हा द्रष्टेपणा सावरकरांनी आपल्या आयुष्यात अनेक मुद्द्यांवर पुन्हा पुन्हा दाखवला. आपल्या तो लक्षात आला. विशेषतः
62 साली चीनबद्दल त्यांनी ज्या धोक्याच्या सूचना दिल्या होत्या त्या पुढे जेव्हा एक एक खऱ्या ठरल्या, तेव्हा त्या काळातल्या अनेक लोकांना जाणवलं की अरे नाही, सावरकर सांगत होते ते बरोबर होतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एक काहीशी दुर्दैवाची गोष्ट अशी असते की जो द्रष्टा असतो ना, त्याच्या द्रष्टेपणाला, या द्रष्टेपणाच्या वरदानाच्या सोबत एक प्रकारचा अभिशाप पण सोबत असतो. तो अभिशाप असा की द्रष्ट्या माणसाचं द्रष्टेपण आजूबाजूची माणसं कधीच मनावर घेत नाहीत. ते पुष्कळ वेळेला वाया जातं. तो जे सांगतो आहे, ज्या सूचना करतो आहे, ज्या धोक्याच्या सूचना तुम्हाला सांगतोय की अरे असं करू नका, त्याकडे दुर्लक्ष करणं हा एक स्थायी भाव अनेक समाजाचा दिसून येतो. आणि दुर्दैवाने सावरकरांच्या बाबतीमध्ये हेच घडलं. त्यांच्या द्रष्टेपणाचा आपण वापर करून घेतला नाही. आपण म्हणजे त्यावेळच्या समाजाने. त्यामध्ये कोणाही एका विशिष्ट पक्षाला किंवा व्यक्तीला दोष देण्यात अर्थ नाही. आपण सगळ्यांनीच, भारतीयांनी. उलट पक्षी होता होई तो त्यांच्या भाकी त्यांची टिंगल करण्याचं काम केलं. ते जेव्हा सांगत होते की सैन्यात भरती व्हा, बंदुका चालवायला शिका, त्यांचा उद्देश लक्षात न घेता आपण फक्त टिंगल केली, रिक्रूटवीर. त्याचं कारण होतं ना, भविष्यात डोकावून बघण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. आपल्याकडे तर वर्तमानात बघण्याची सुद्धा क्षमता नसते. मग काय करायचं? चेष्टा करायची. तसं केलं. त्यावेळच्या सरकारने, त्यावेळच्या नेत्यांनी आणि त्यावेळच्या जनतेने सुद्धा जर सावरकरांचं द्रष्टेपण हे चांगल्या पद्धतीने वापरून घेतलं असतं, त्याच्याकडे नीट लक्ष दिलं असतं, तर आज आपल्या देशाला अनेक मुद्द्यांवरती ज्या संकटांना, ज्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय, त्यातले काही प्रश्न तरी निदान त्यावेळेला सुटले असते, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. द्रष्टा याचा अर्थ असा नाही की त्याचं प्रत्येक भाकीत बरोबर ठरलंच पाहिजे किंवा ठरेलच 100% बरोबर ठरेल, असं नाही. शेवटी माणूस आहे. पण तुमच्या माझ्यापेक्षा जो चांगल्या पद्धतीने उद्याच्या एखाद्या घटनेकडे बघू शकतोय, भविष्याकडे बघू शकतोय, त्याचा वापर का नाही करून घ्यायचा आपण? पण आपण तसं केलं नाही. साधारण 1939च्या सुमाराला पुण्यामध्ये एक भाषण देताना सावरकरांनी आपले अगदी प्रसिद्ध उद्गार काढले होते. माझं गाणं मला गाऊ द्या, मलाही एक वल्गना करू द्या हिंदू राष्ट्राची, जी त्यांनी त्यावेळेला सांगितली होती. आणि पुढे असं ते म्हणाले होते की जर माझी ही वल्गना खरी ठरली तर प्रॉफेट ठरेन, मी द्रष्टा ठरेन, आणि जर ती खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. मी ही माझी धरोहर तुमच्याकडे सोपवतो आहे, माझा वारसा मी तुम्हाला देतोय, असं त्यावेळच्या लोकांना जमलेल्या सावरकरांनी सांगितलं. त्यांना काय वाटलं तेव्हा मला कल्पना नाही. नंतरचा बराचसा काळ तर सावरकरांचा द्वेष करण्यातच आपल्या देशाने घालवला. आजही आहेच मोठ्या प्रमाणात. फक्त सुदैवाने गेल्या 4-5 वर्षांपासून सावरकरांचं एक प्रकारे हे जे एक सूतक आहे हे संपल्यासारखं वाटतंय. किमान पक्षी सावरकरांचा अभ्यास सुरू झालेला आहे, त्याच्याविषयी बोललं जातं, ऐकलं जातं, सांगितलं जातं. त्यामुळे अजूनही आशा आहे. एक द्रष्टा आपल्याकडे होऊन गेला, विनायक दामोदर सावरकर. त्याचं असं म्हणणं होतं, त्याने स्वतः सांगितलं होतं की मी माझा वारसा तुम्हाला देतोय, आता मला वेडा ठरवायचं का द्रष्टा ठरवायचं हे तुम्हीच ठरवा, तुम्ही सांगा, असं म्हणून त्याने त्यावेळेला आपल्या हवाली तो वारसा दिलेला आहे. तो अजूनही आपण स्वीकारलेला नाहीये. घाबरतोय स्वीकारायला आपण अजून. मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या संवादाच्या निमित्ताने आवाहन करतो की एकदा खरंच आपण बघू की आपण आहोत का तयार त्यांचा हा वारसा घ्यायला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना वेडच राहू द्यायचं आहे जे आतापर्यंतच्या सरकारने ठरवायचा प्रयत्न केला, का जे ते मूळ होते म्हणजेच द्रष्टा, त्यांना द्रष्टा होऊ द्यायचं का नाही, हे आता तुमच्या माझ्या हातात आहे. बघा, विचार करा. नमस्कार.